हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे व्रत गणेशाला समर्पित करण्यात आलेले आहे. या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केला जातो. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर तर होताच, पण त्याचबरोबर गणपतीची कृपा देखील आपल्यावरती होत असते. हिंदू धर्मात गणपतीला प्रथम उपासक मानले जाते. हिंदू धर्मात सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा करणे अवश्य मानले जाते. त्याचबरोबर बुधवार हा दिवस गणपतीला समर्पित असतो. याशिवाय प्रत्येक महिन्याची चतुर्थी तिथी ही भगवान विघ्नहर्त्याला समर्पित असते. चतुर्थी तिथीला अत्यंत विशेष आणि पवित्र मानले जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थीला म्हणजेच चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी हे व्रत केले जाते. संकष्टी चतुर्थीला उपवासासह गणेशाची पूजा देखील केली जाते. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वेगवेगळी नावे आहेत. अशाच पद्धतीने ही जी आता सोमवारी संकष्टी चतुर्थी आहे म्हणजे 17 मार्च रोजी संकष्टी चतुर्थीची सुरुवात होणार आहे. 17 मार्चला 7:33 सुरुवात होईल आणि मंगळवारी 18 मार्च रोजी रात्री 10:09 संपेल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी गणपतीच्या पूजेला विशेष महत्त्व असतं. त्यामुळे सोमवार 17 मार्च रोजी भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळण्यात येणार आहे. या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे मुलांच्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी, संकटे, दारिद्र्य दूर होईल. त्यांच्या अभ्यासात, नोकरीत खूप प्रगती होईल आणि त्यांच्या जीवनातील सर्व जे काही दोष आहेत तर ते देखील नष्ट होतील. मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय गणेशाय नमः लिहिला अजिबात विसरू नका, जेणेकरून गणेशाची तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल. तर सोमवारी जी संकष्टी चतुर्थी आहे तर तिला भालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत, संकटमोचन आहे आणि बुद्धीचे देवता आहेत. बघा, प्रत्येक आईला त्यांच्या मुलांच्या संबंधित अनेक समस्या येत असतात. आता हा जो उपाय आहे तो तुम्ही मुलांसाठी, मुलींसाठी करू शकता. काहीच अडचण नाही. जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. हा उपाय आपण कशासाठी करतो बघा, मुलं खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरीही त्यांना पाहिजे तशी मनाजोगती नोकरी मिळत नाही, किंवा खूप अभ्यास करतात मुलं पण तरीही त्यांचं अभ्यासातलं लक्ष जे आहे तर ते विचलित होत असतं, किंवा पेपरसाठी जर गेले तर त्यांनी जे काही अभ्यास केलेले असेल तर ते सर्व ते विसरून जात असतात. मुलांमध्ये नजरदोषेचा जो प्रभाव आहे तर तो आपल्याला जाणवत असतो. म्हणजेच काय तर मुलांना बाहेरच्या व्यक्तींची नजर तर लागतेच, पण त्याचबरोबर घरातल्या व्यक्तींची सुद्धा नजर लागत असते. त्यामुळे मुलांचा स्वभाव हा कुठेतरी हट्टी, चिडचिड आणि तापट होत असतो. या अशा अनेक समस्या ज्या आपल्या असतात तर त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आणि बघा, मुलांचे जर लग्न जमत नसेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, मूग जे असतात ना तर ते बुध ग्रहाचे कारक आहेत आणि बुध ग्रहाचे स्वामी जे आहेत तर ते भगवान श्री गणेश आहेत. त्यामुळे बुध ग्रह आपला जर मजबूत असेल तर कधीच आपल्याला कशाच्याच अडचण येत नाही. जीवनातील प्रत्येक ग्रह हा आपला व्यवस्थित असणं, आपल्याला शुभ परिणाम देणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्या मुलांच्या कुंडलीतील जर कुठेतरी ग्रह कमजोर झालेले असतील आणि त्यामुळे जर त्यांना ह्या काही समस्या आहेत तर त्या येत असतील तर त्या सर्व समस्या त्यांच्या ज्या आहेत तर त्या दूर होतील. तर आता हा उपाय कसा करायचा आहे ते आपण बघूया. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल. सर्वात प्रथम ह्या उपायासाठी आपल्याला हिरवे मूग जे असतात तर ते लागणार आहे. हिरवे मुगाची इथे आपल्याला डाळ घ्यायची नाही तर अख्खे सगट जे हिरवे मूग असतात तर तेच आपल्याला घ्यायचे आहे. आता सोमवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे.
भगवान श्री गणेशाची जर मूर्ती तुमच्याकडे असेल तर एका प्लेटमध्ये तुम्हाला ती मूर्ती घ्यायची आहे. त्यावरती 11 वेळेस तुम्हाला पाणी किंवा दूध अर्पण करत करत अभिषेक करायचा आहे. गणेशाची मूर्ती व्यवस्थित स्वच्छ पुसून तुम्हाला पाटावरती स्थापित करायची आहे. गंध, फुलं, अक्षदा, मोदक, धूप, दीप, अगरबत्ती नैवेद्य भगवान श्री गणेशाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, ज्यावेळेस अशा पद्धतीने गणेशाला आपण प्रसन्न करून घेऊ आणि त्यानंतर जर आपण हा उपाय केला ना तर याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला होतील. तर काय करा, आता मूग जे आहे तर ते 108 मूग तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत. सकाळीच तुम्ही हा उपाय करा. सकाळी नसेल शक्य तर संध्याकाळी केला तरीही चालेल. आणि एका प्लेटमध्ये हे 108 मूग घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या मंदिरामध्ये म्हणजेच देवघरासमोर बसायचं आहे आणि पहिला मुगाचा जो दाणा आहे तर तो तुम्हाला हातात घ्यायचा आहे. ओम गम गणपते नमः म्हणायचं आणि तो दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे. परत दुसरा मुगाचा दाणा हातात घ्यायचा, ओम गम गणपते नमः म्हणायचं, दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवायचा. असं तुम्हाला 108 वेळेस ह्या मुगाच्या दाण्यांना अभिमंत्रित करायचं आहे. त्यानंतर सर्व 108 जे मुगाची दाणी आहेत तर ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुम्हाला जे भगवान श्री गणेशाचं गणपती अथर्व शीर्षम आहे तर त्याचं एकदा पठण करायचं आहे. नंतर ही 108 मुगाची जी दाणी आहेत तर ते तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यावरनं 7 वेळेस उतरवायचे आहे. म्हणजेच डोक्यावरनं जसं घड्याळ फिरतं तसं त्या पद्धतीने तुम्हाला 7 वेळेस ती उतरवायची आहे आणि त्यानंतर ही मुगाची दाणं घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे भगवान श्री गणेशाचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर गणेशाला प्रार्थना करायची आहे. जाताना तुम्ही दुर्वा, एखादं लाल जास्वंदीचं फूल, मोदक किंवा काहीतरी नैवेद्य सोबत घेऊन जाऊ शकता. मुलांना शक्य असेल तर मुलांना सुद्धा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करा, चालेल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम धूप, दीप, अगरबत्ती नैवेद्य गणेशाला अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर या मुगाच्या दाण्यांना हातामध्ये घ्यायचं आहे आणि मुलांच्या संबंधित जी काही तुमची इच्छा असेल, मुलांच्या नोकरीतील अडचणी, अभ्यासातील प्रगती किंवा मग त्यांच्यावरती कोणतेही संकट, विघ्न, अडचण येऊ नये अशी गणपतीला प्रार्थना करायची आणि त्यानंतर हे मुगाचे दाणे तिथे तुम्हाला श्री गणेशाच्या चरणी अर्पण करायचे आहे. अर्पण ज्यावेळेस आपण करणार आहोत त्यावेळेस गणेशाच्या चरणांजवळच ते अर्पण करायचे, हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता सपोज जर एखाद्या मंदिरामध्ये खूप गर्दी असते, मग आपल्याला तिथे जाता येत नाही किंवा तिथे मंदिरामध्ये चरणांजवळ त्यांच्या आपल्याला ही मुगाचे दाणे जर अर्पण करता येणार नसेल तर बाहेर मंदिराच्या जिथे कुठे जागा असेल व्यवस्थित ठिकाणी, चौकटीवरती किंवा मंदिराच्या परिसरामध्ये एखाद्या झाडाखाली तिथे ठेवण्यात चालेल. पण जर शक्य झाले तर मंदिरामध्ये गणेशाच्या चरणीच तुम्ही अर्पण करा जर तुम्हाला पॉसिबल असेल तर अशा पद्धतीने आपल्याला 108 मुगाच्या दाण्यांचा हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. तुम्ही हा उपाय जर केला ना तर तुम्हाला नक्कीच याचे जे अनुभव आहे तर ते बघायला मिळतील. मुलांचे सर्व विघ्न, दोष, अडचणी दूर होतील. बघा, प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी जी आहे तर ती आता घराच्या बाहेर पडलेली आहे, मग तिच्यावरती कोणताही संकट येऊ नये, विघ्न येऊ नये. तर त्यासाठी आपल्याला या अडचणी ज्या असतात ना तर त्या दूर करण्यासाठी हे उपाय करायचे असतात, जेणेकरून कुंडलीतील ग्रह आपल्याला शुभ परिणाम देतील आणि जीवनातील सर्व संकटांचा परिणाम जो आहे तर तो दूर होईल. त्याचबरोबर हा उपाय तुम्ही जर मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर त्यांच्या फोटोवरनं करू शकता, काहीच अडचण नाही. जर घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी सेपरेट 108 मुगाचे दाणे घ्यायचे आहे आणि सेम सांगितलेल्या पद्धतीने हा उपाय करायचा आहे. करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.